धरला की मोसम आता काही अडचण आहे का? बरोबर आहे का नाही? मग मी व्यवहारी असेन वर्तत जे विचारा आता पद्मपत्र असं सत्वगुणाचं लक्षण. सत्वगुणी माणसं अशी असतात. बर जाऊ दे. रजगुणी म्हणजे काय? आशा बद्ध जीवन, त्याचं नाव रजगुणी. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, तो रजगुणाचं लक्षण आहे. आणि रजगुणानं काय, रजगुणाची पैदाच बी चांगली नाही. त्याला ज्ञानेश्वरी कळती त्यासाठी सांगायला रजगुणाची पैदास बी चांगली. हे ना जगात डांगोरा पिटणारा जो काम आहे, आशाला जन्म देणारा हे म्हणतात. हे रजास्तव झाले परितमाशी पडियंते भले. ज्ञानोबा म्हणतात काम क्रोध आदी विकार जन्माला आलेत रजगुणाच्या पोटी. कुणाच्या पोटी? हो बोला की रजगुणाच्या पोटी. आणि कसं झालं? रजास्तव झाले नमद बाबा, पण परितमाशी पडियंते भले. पडियंते भले म्हणजे आवडते. लक्षात आलं का नाही? रजगुणाला जन्माला आले पण तमोगुणाला लिकरू बाळच नव्हतं. मग त्या दाखट्याचे पोर हे घेतले, दत्तक घेतली. आणि रबीचं जी पिकनिक चांगलं तुकडं होतं ती त्याला देऊन टाकलं. असलं पीक काढलं महाराज तिने त्याच्यात. असलं कसलं? ज्ञानोबरायांनी कामय सुक्रोदय सुश्लोकाचं चिंतन करत असताना तिसऱ्या अध्यायात त्याच्यावर फार सुंदर चिंतन केलं. काय? ज्ञानोबरा म्हणतात ही काम आणि क्रोध होय. ह्याने होय हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाग भजन मार्गीचे मांग मारक जे शीलचे साध्वी शांती नागविले माया मांगीन शृंगारिले ती करवी विटाळविली साधू वृंदे. ज्ञानोबा म्हणतात हे देह दुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड. आणि ह्यांची चलती होय त्यांचे व्यामोहादिक दबंड जगावरी. जगावर ह्यांची चलती जळे विन बुडविते आगी विन जाळीते. आणि एखादा तुमच्या माझ्यासारखा म्हणला बी ना आपल्यासारखा कोण आहे हे कामाने क्रोध आता मी हरवितो असल्या नमुन्याला चॅलेंज देऊनच हरविते. ज्ञानी हंसी तरी वधिती पैज घेऊन आमाजू कोतवालयाने नाडी पण काय नाही. बरं मी काय म्हणतोय किलोनं भेळ खाण्यापेक्षा छटाकानं बदाम खातो. लक्ष द्यायला लागलंय का नाही? काय लक्ष द्यायला लागलंय? इकडं बघा. ही काम क्रोधानं जी चांगली चांगली माणसं कामाला लावली ह्यांच्यात एक विशेष आहे. घराच्या बाहेर पडली की डांबरण कोळसा घेऊन चलते पिपाणीवाले. काम आणि क्रोध घराच्या बाहेर जर पडले तर खिशात काय घेऊन चलते? डांबर आणि दुसरी कोळसा. ही चलत चलत बी नुसता हात पुसला तरी पुन्हा माणसं तोंड काढाय जागाच राहत. बरं ह्यांचं असं खरं खोटं होईपर्यंत ती सगळ्या गावभर फिरून आलेलं असते. लक्षात यायला लागलंय का बोलणं आता तरी? कळायला लागलं. त्याच्यामुळे शहाणे माणसं ह्याच्यापासून सावध राहा. हे असला थंड ही
वाईट आहेत महाराज. ज्ञानोबा म्हणतात ना, हे अर्जुन म्हणला ना, अर्जुन म्हणला भगवान मला पत्ता, तिसरा ते मला पत्ता सांग बरं. म्हणला काय करते ती कामाने, काय करते? अरे अचानक घाला घालते. अर्जुन म्हणला माझ्यापाशी लाड जमत, मला त्यांचा पत्ता सांग, मी अचानक डोक्यात घालून मारून टाकतो. म्हणला भगवान म्हणले अर्जुना पत्ता सांगायला सांगतो, पण तुझा चिंते गपला करायला. काम आणि क्रोध काही चिल्लर आमदार खासदार नाही. तुम्ही गावात आडविन फलाना करीन बिस्टाना करीन, ही केंद्रातले विरोधी नेते. कुठली कामाने क्रोध कुठले विरोधी नेते? आणि सत्ताधाऱ्या एवढीच यांची चलती. ज्ञानोबा म्हणतात हे चैतन्याचे शेजारी अनुवसती ज्ञानाचे एके हरे. त्याच लाईनला बसलेले चांगल्या चांगल्याला जागा दाखविण्याचं काम त्यांनी केलं. कोणी कोणी कामाना आणि क्रोधाना. आणि हे कुणाच्या पुटी जन्माला आले? रजास्तव झाले. रजगुणाबद्दल चाललंय आपलं. परितमासी पडियंते भले. रजगुणाबद्दल चाललंय म्हणजे हे रजगुण. आता तुम्हाला अजून सोपं करतो. आता ही लई डोक्यावर जायसारखा धंदा दिसायला लागलाय. सोपं करतो एकदम. कसं आहे? आशाबद्ध जीवन रजोगुण, बरोबर. आसक्तीरहित जीवन सत्वगुण. आता हे लई अवघड बाबा सांगत बसत नाही मला. आता एकदम गावठी भाषेत करतो. बीड जिल्ह्यातला माल काढतो म्हणजे लवकर खपत झाला, बरोबर आहे का नाही? ज्ञानेश्वरीचं जेपानं गेले काय की ते सांगायला लागले, बरोबर आहे का नाही? हा जरा आळसाल्यावर कसं ठेवायला. आता बघा अय साठे महाराजांचं कीर्तन आहे. माडा कॉलनीत आपल्याला जावं लागतंय. नवरा बायकोला सांगायला लागलाय 8:30चा टाइम आहे. नवरा आणि बायको दोघं बी आवरावरी करून यार. साठे महाराजाचं भारी टीव्हीला कीर्तन आम्ही बघितलंय. चला 8:30 वाजताचा टाइम आहे. 8 वाजता सगळी आवरावरी करून दोघं नवरा बायको कीर्तनाच्या मंडपात येऊन बसले. गुण कोणता? सरळ सरळ कोणता गुण आहे? सत्व गुण आहे ना महाराज, बरोबर आहे का नाही? सत्व गुण. हा म्हणजे स्वतःही परमार्थ करतो आणि दुसऱ्याकडून बी परमार्थ करून घेतो. ही माणसं सत्व गुणात मोडतात. कोणत्या गुणात मोडतात? तुका म्हणे